नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण मगरवाडी या ठिकाणी आहोत, सोमेश्वर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आज आपण ज्यांचं उद्योग, राजकीय, सामाजिक, सहकार तसेच कुस्ती क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि ज्यांचा आता 73वा वाढदिवस साजरा होतोय, असे तानाजी बापू सोरटे आपल्यासोबत आहेत आणि आज त्यांना आपण डिजिटल महाराष्ट्र न्यूजकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत आणि त्यांचा जो काही प्रवास आहे, कुस्ती क्षेत्रातली असेल किंवा जे त्यांनी आतापर्यंत उत्तुंग यश उभं केलेलं आहे, या पाठीमागे काय इतिहास आहे, काय त्यांनी कशा पद्धतीने लढा दिला किंवा हे यश संपादन केलं, याची यशोगाथा आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. बापू नमस्ते. डिजिटल महाराष्ट्र न्यूजकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा हा जो प्रवास आहे, तो खूप कष्टातून उभा केलेला आहे. तर मला सांगा, तुमचं शिक्षण किती झाले? माझं शिक्षण 7वी झालं. 7वीतनं शाळा सोडून मी कोल्हापूरला गेलो. मग कोल्हापूरला ज्यावेळेस तुम्ही गेला, त्यावेळेस घरची परिस्थिती कशी होती? घरची परिस्थिती मिडियम होती आपली. 4 चुलत 6 चुलत होतं, त्यातलं 2 चुलत वेगळं होतं. 4 चुलत एकत्र होतं. मग काय ह्याच्यामुळे मग घरचंच आमचं चुलतं म्हणलं आपण ह्याला कोल्हापूरला ठेवू. कोल्हापूरला ठेवू म्हणल्यानंतर मग आमचं वडील म्हणलं आपल्याला नाही परवडण्यासारखं ती. नाही पण म्हणली ठेवूच आपण. मला नेलं त्यांनी कोल्हापूरला. कोल्हापूरला गेल्यानंतर तिथं कशा पद्धतीने दिनक्रम असायचा? दिवसभराचा दिनक्रम म्हणजे पहाटे सर्वसाधारण त्या टायमाला लहानच होतो मी. किती वय होतं साधारण? त्या टायमाला सातवीतनं गेलतो ना. म्हणलं इथं 14 वर्ष वय असेल माझं. 14 वर्षाचा मी होतो त्या टायमाला. मग आमचं चुलतं गाणबाई आलं. मग तिथं मी कोल्हापूरला गेल्यानंतर थोडं मला वाटलं की बाबा म्हणजे रडायला लागलो, कारण वय कमी असल्यामुळं मला काय तिथं करमत नव्हतं. मग आमचं चुलतं 2-3 दिवस राहिलं माझ्यापाशी. आपल्या भागातलं कोण होतं का तुमच्यासोबत? होतो ना. मग जयराम सोरटे म्हणून एक पोरगं होतं. ते होतं संग आमचं माझ्या. त्याच्या भावांनी त्याला आम्हा दोघांना संकट कोल्हापूरला पाठवलं होतं. आणि ते पाठवल्यामुळं मग परिस्थिती अशी झाली. सुरुवातीला मी रडायला लागल्यामुळे आमचं चुलतं 2-3 दिवस माझ्यापाशी राहिलं. महिन्यानी ती पळून आलं त्याला करमाने. मी तिथं राहिलं. आमचं चुलत्याला म्हणलं तुम्ही जाता घरी, मला करमते. जे तुमचे वस्ताद होते गणपत आबा आंधळकर, तर त्यांनी तुम्हाला कशा पद्धतीने घडवलं, काय मार्गदर्शन केलं आणि त्यांचा स्वभाव कसा होता? नाही काय झालं ते आमचं चुलतं म्हणलं बाबा ह्याला आणि परिस्थिती आमची ठेवण्यासारखी नाही, पण आम्ही सगळ्यांनी चौघा भावांनी मिळून ह्याला कोल्हापूरला ठेवलेली म्हणलं. मग ती आमचं चुलतं गेलं आबांच्याकडं. मग आबा म्हणलं राहू दे इथं अंधगर पहिला म्हणलं ठेवायचं त्याला, राहू दे काय अडचण नाही. मग मी रडायला लागलो. आमचं चुलतं 2-4 दिवस माझ्यापाशी राहिलं. मग चुलत्यांना म्हणलं जातो मी घरी, मी थांबतो होता आता. त्यांच्या स्वभावाबद्दल स्वभाव एकदमच चांगला होता ना त्यांचा. कडक वगैरे असं नाही कडक म्हणजे कसं आहे, कडक त्याला कडक असतं. मी गैर वागल्यावरती कडकपणा करणारच नाही. समजा एखादी चुकी झाली तर त्यांना ते बोलणारच नाही नाही तसं नाही. तुम्ही कुठं पिक्चरला गेला नाही चिरून किंवा कुठं बाहेर तमाशाला गेला, कुठं कशाला गेला, तर तुम्ही मारणारच ना. बरोबर. आता त्या काळी तुमच्यासोबत कोण कोण पैलवान असे दिग्गज पैलवान होते की ज्यांच्या बरोबर तुम्ही सराव करत होता? आता लहान असल्यामुळं आम्ही म्हणजे बारक्या जोडीत तिथं आधी कुस्त्या लावत होतो ना. पण नंतर मग माझी 6 महिन्यानंतर मला जोडीत चांगला फरक पडला. फरक पडल्यानंतर मग आंबेजोगाई पैलवान ही ती सगळी बसली होती तिथं. मला म्हणली जातो मिस्त्री भाजून आण मला. मिस्त्री भाजून म्हणजे बसली होती. म्हणजे मी सकाळी लढती करून आली की आपलं 15 मिनिटं मिस्त्री लावत बसायचं आपलं. मिस्त्री लावत तिथं बसलो असतं. मला म्हणली जा मला मिस्त्री भाजून आण. मिस्त्री भाजून आण म्हटलं. मी मिस्त्री भाजायला गेल्यानंतर मग तिथं काय कृष्णा पैलवान होतं आमचं, म्हणजे आमच्या वरांड्यात राहिलं. म्हणजे मी गेलो असं पैलवानच्या वरांड्यातच मला राहायला चान्स मिळाला. म्हणजे सगळी त्या वारणीची किंवा कोल्हापूर साईडची लोक संगत चांगली होती. पोरं तिथं सगळी तिकडलीच होती त्या भागातली.
आता असल्यामुळं मग पुंडलिक भुजबळ मला पार्टनरशिप त्यांनी ती ठेवलं. ठेवल्यानंतर मग मला मिश्री भाजायला लावल्यावर मी मिश्री भाजून घेऊन येताना ते किसना पैलवान दत्ता सावीकर होता, किसना शितुरकर होता, बरीच तिथं होती. ते आनंदा पाटील होता, शिवा डोकरे, अशी बरीच होती तिथं. आता ती असल्यामुळे ती नेमकं म्हणली किसना त्या पोरावर लक्ष ठेवू, चांगलं पोरगं चांगलं होईल. आणि चुलत्यांनी ठेवलेलं आहे म्हणजे त्याची घरची काय परिस्थिती बापाची एवढी चांगली नाही म्हटली. मग तेवढंच मी आपलं ते ऐकल्यावर किसना पहिल्यांदा माझ्यावर चांगलं लक्ष ठेवलं. लक्ष ठेवल्यानंतर मी माझी कुस्ती मेहनती चांगली घ्यायला लागली नाही. घ्यायला लागल्यानंतर मग चांगली जोड झाली माझी. जोड चांगली झाल्यावर मग मला वाटते 68-69ला भागात आल्यावर माझी चांगली हवा झाली. भागात चांगली हवा झाल्यानंतर मग आमच्या चुलत्यांनी किंवा वडिलांनी आम्हाला मला लगेच मागायला लावली, जा म्हणजे आता नगर आलं. तुम्ही ज्यावेळेस कुस्ती करत होता त्यावेळेस तुमच्या पायाला दुखापत झाल्याचा किस्सा मी ऐकला होता. तो नक्की काय होता? की काय झालं माहिती का, 72 सर्वसाधारण बघा, मी 68 साली 7व्या महिन्यात कोल्हापूरला गेलो. आता 7व्या महिन्यात कोल्हापूरला गेलो, 69ला माझी इकडं भागात मी चांगली चांगली पोरं ही केली. माझी जो महिन्याला 2 महिन्याला जोड वाढत होती. जोड वाढत होती त्यामुळं मग माझ्या सगळ्यांनीच लक्ष दिलं. बाप बिरे वाजतात असतील, आंबेडकर पाहिजे असेल, सगळ्यांनी तालमीतली काही शिवा नोकरी बिकरी सगळ्यांनी ध्यान दिलं आपलं, तो आता ह्याला पहिलवान करायचंच नाही. तुम्ही कोल्हापूरला तालमीत गेलता त्यावेळेस तुमचं किती वजन साधारण होतं? त्या टायमाला माझं 35-36 किलो वजन होतं त्या टायमाला. आणि वय? वय 14-15 किलो एवढीच होती. त्यावेळेस तिथं खुराक कशा पद्धतीने असायचा आणि तुम्हाला त्यावेळेस तिथं व्यायाम कशा पद्धतीने करून घ्यायचे? सुरुवातीला गेलो तेव्हा आपलं काय लेटेड 5-50 बैठक, 5-25 ज्वार, कुठं आपलं लढती करायला लागायची. सुरुवातीला गेल्यानंतर एक अर्धा लिटर दूध सकाळी, अर्धा लिटर दूध संध्याकाळी प्यायचं. कुठं मटण, चपाती, कुठं नंतर मग लोणी चालू केलं. पण जसं 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 माझं जोड वाढेल तसं मग मी आपलं खुराक जरा खायला चालू केली. तुम्हाला महाराष्ट्र केसरी व्हायचं होतं असं मी ऐकलं थोडंसं. आणि तुमच्या पायाला दुखापत झाल्यानंतर तुम्हाला हे काय तुमचं स्वप्न पूर्ण करता आलं नाही. तर त्याविषयी काय खंत वाटते किंवा घरच्यांनी कशा पद्धतीने त्यावेळेस प्रतिक्रिया दिली? तसं नाही, घरच्यांना आता थोडं वाईट वाटणारच ना. अगं एवढ्या मोठ्या जोडीत जाऊन जर पायाला लागत असेल, पायाला लागून पण ती हे झाल्यावर घरच्यांना थोडं वाईट वाटलं की जे स्वप्न आहे ते तर पूर्ण झालं पाहिजे, असं आहे. तुम्ही गणपत आबा आंदळकरांचे लाडके शिष्य होता. तर तुम्हाला कशा पद्धतीने तिथं त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळत असेल किंवा सहकार्य होत असेल त्याबद्दल काय सांगाल? त्यांच्याकडून मार्गदर्शन म्हणजे कसं की बाबा सराव कसे करून घ्यायचे? लढतीला तालमीत गेले की त्यांचं लक्ष असायचं ना. ते लावायचे, आज ह्या पोराबर खेळ, उद्या त्या पोराबर खेळ. ही पोरं होती जोडीतली काय, जोड वाढल्यानंतर मग माझ्यापेक्षा मोठ्या जोडीतल्या पोरांच्यावर कुस्ती लावायला लागली. कुस्ती लावायला लागल्यानंतर मी दमा बिमाला एकदमच चांगला होतो. जेव्हा त्या टायमाला ती ज्या म्हणली ना बाहेर निघ आखाड्यात, तेव्हाच मग मी वर निघायची. वर निघून सपाट्या मारायला लावायची. असा एखादा प्रसंग सांगता येईल का की कायम आठवणीत राहिला किंवा कुस्ती खेळताना काय सांगता येईल की असा एखादा प्रसंग सांगा की तो तुमच्या कायम ध्यानात राहिला? कोल्हापूरला कुस्ती खेळत असताना मैदानावर माझं लिंबूतला एक्सचेंज चांगला होता माझा. काय होतं ते? काय झालंय, त्या पोराने त्र्यंबक शिंदेने मला आदल्या वर्षी 1 मिनिटात मारलं. तिथं मी एका लागून 4 कुस्त्या केल्या. 4 कुस्त्या, कारण मला सुरुवातीला फिरवलं ते पुन्हा पोरगं उठलं. आता त्याला मी 2च मिनिटात मारलं. 2 मिनिटात मारल्यानंतर मग तुम्हाला सांगतो दुसरं पुन्हा पोरगं पळत आलं, आमच्या तालमीतल्या पोराला पाडले, मला खेळायचं. मी त्याला त्याच्याबरोबर खेळून त्यालाही पाडलं, मी त्यालाही 2-3 मिनिटात पाडलं. परत 5-10 मिनिटं बसल्यानंतर नंतर भगवान दादाला विचारलं, भगवान दादा तुमचा पाहुणा कधी येणार? दादा म्हणजे तुला कुस्ती करायची का? म्हटलं करायची. श्रीरंगप्पा माहुलीकर त्यांच्या तालमीतलं पोरग होते, विनायक साबळे म्हणून.
मग ते म्हणले आप्पा एखादं पोरग असतो ते ती ह्याला. मग श्रीरंगाप्पा माहुलीकर मग विनायक साबळेवर माझी कुस्ती लावली. तर विनायक साबळेवर कुस्ती लावली आणि कपडे काढून आत गेलो. कपडे तुम्हाला दंड पण लई जोरात वाजायचा. दंड वाजवलं की लोक टाळ्याच वाजवायचे, म्हणजे इतकं दंड जोरात वाजवायचं. तालमीत जर मी वरांड्यात जर दंड वाजवला तर खाल्ल्या वरांड्यातली पोरं वळखायची दंड कुणाचा वाजते. मग आता तिथं तसं झाल्यानंतर मग ते नेमकं कपडे काढून मैदानात गेलो की मी म्हणलं दादा आता तुमचा पाहुणा आलाय, मला त्याच्याबरोबर खेळायचं आणि म्हणजे ह्याला तरी पाड आली. त्याने मला काय केलं लगेच, आधी 2 कुस्त्या झालेल्या होत्या, लगेचच त्याने 1 मिनिटात मला खाली धरलं. 1 मिनिटात खाली धरल्यानंतर खाली धरल्यानंतर थोडं पब्लिक शांत झालं. शांत झाल्यामुळे मी खालनं बाहेर उठलो असेल, अर्ध उठत उठत हातावर घेऊन जी बाहेरची मारली, बाहेर लक्कड वाटावं पडलं जाऊन, पण चित पडलं नव्हतं ते. तर पब्लिक लागलं वारडाय, पब्लिकला लागलं वाटलं, मी पब्लिकला असं हात केला, थांबा कुस्ती झाली नाही अजून. परत जी तुम्हाला सांगतो मी रागाची दृष्टीची त्याला हे केलं, बगली डुबलो आणि बगली डुबलून लगेच निकालावर मारलं त्याला. त्याला निकालावर मारलं तर तवर तर ह्यांनी कुस्ती पुकारली माझी. त्रिमक शिंदे ताना सुट्टी कपडे काढून मैदानात. त्या पोरांनी तर मला आमच्या चुलत्यांनी मला बोलावलं, चुडलं भरली, माझं अंग कुसलं घामाने भरलं होतं. कुसलं तवर तर ते आलं कपडे काढून आणि काय कपडे काढून फाड 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 दंड वाजवतच मैदानात गेलो. गेलो की आपण अंदाज बघतो सुरुवातीला बोटात बोट तिची माझ्या घाबल्यामुळे मी छडी टांगली मारली त्याला, 20 सेकंदातच मारलं त्याला. बरं, तुमचा आवडता डाव कोणता? माझा आवडता डाव दुहेरीपट. दुहेरीपट मी लई चांगला काढायचो. म्हणजे मी धरल ते डावच करत होतो. सगळ्यात दुहेरीपट लई भारी काढायचो. आपल्या भागात अनेक ठिकाणी कुस्त्या केल्या असतील, केले. ह्या बारामती तालुक्यात असेल किंवा आजूबाजूला. तर असं काय एखादा प्रसंग सांगा. एक काही सेकंदातच कुस्ती केली असं काय आहे का? मळदला एक लाकडीचं पोरग दादा सांगली म्हणून होतं. आता दादा सांगलीला पोरगच आमच्या भागात त्या टायमाला कोण उठत नव्हतं मळदमध्ये. म्हणजे ती चांगलंच होतं, म्हणजे चांगलं म्हणजे त्याला एकदमच चांगलं होतं. माझ्यापेक्षा वजन बिजन जास्त होतं, माझ्यापेक्षा वयाने जास्त होतं, गोरपान दिसायला दिसायला. आणि मला म्हणले खेळतो का ह्याच्याबद्दल, तर म्हणलं खेळतो. ती म्हणले ही काय माझी जोड आहे का म्हणली. आता कशाला कुस्ती लावताय म्हणजे, नाही गावकरी पावरवाळ गाव होतं ना, ते म्हणले कुस्ती करावंच लागेल, कुस्ती करावं लागेल म्हणलं. मी तर मग मी तुम्हाला सांगतो इकडं तिकडं झालं की त्याला तुम्हाला सांगतो दुहेरीपट जी काढला त्याचा तिथंच मारलं. या कुस्ती म्हणजे कोल्हापूरला असताना असेल किंवा इथं असताना तुम्हाला या कुस्ती क्षेत्रामध्ये कोणाकोणाचं चांगलं मार्गदर्शन लाभलं? कोल्हापुरात मला मला वाटतं आंबेडकर पहिला मेन, त्यांच्यानंतर तुम्हाला सांगतो किसना मुसळी पहिलवान. किसना मुसळींनी माझी चांगली मेहनत घेतली. शिवाय पोपट गावडी, पोपट गावडींनी मला स्वयंपाक करून घातला. तर पोपट गावडे देखील चांगलं खेळणार होते. जवळजवळ मला वाटतं 6 वेळा ती महाराष्ट्र चॅम्पियन झाले, 1 वेळा ऑल इंडिया चॅम्पियन झाले. म्हणजे चांगलं होतं ते. आणि त्यांनी मला म्हणजे कसंही माझं जेवतं ताट देखील त्यांनी मला धुवून दिलं, भरपूर सहकार्य केलं. आणि जर आम्ही लाला गावडे असेल, मी असेल किंवा पोपट गावडे असेल, शिवा गावडे असेल, आम्ही जर मैदानाला गेलो अख्खा आखाडा आम्ही अडवायचो. शेवटपासून सुरुवातीपासून आमच्या कुस्त्या लागायच्या. त्यावेळेस तुमचं खूप नाव होतं. हा भरपूर नाव होतं. माझं दंड पण लय जोरात वाजायचं. तुम्ही कोल्हापूर तालमीतून आल्यानंतर तुमच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर मग तुम्ही इथं काय करायचं ठरवलं? नाही काय झालं माहिती आहे का, पायाला माझ्या लागल्यावर परत मी कोल्हापूरला गेलो तर पहिला आंबेडकर पाहिलं काय म्हणले, 4-6 महिने वाईच नुसती मेहनत करू नको आपली, नुसतं आपलं बैठक मारलो, फक्त ज्वार मार ही कुठं आपलं फळीवड एवढं त्यांनी सांगितल्यावर मग आम्ही आपलं काय केलं, युवराज पाटील माझ्या मागमाग जडून होता ना, त्यामुळं पहिला म्हणायचं युवराजच्या आधी महाराष्ट्र केसरी आपल्याला मिळली पाहिजे. म्हणजे मी पायाला लागायच्या आधी मला म्हणतो आता मिळली पाहिजे म्हटल्यानंतर मला काय वाटायचं, 2-1 महिने झाले की मी काय करायचं चोरून बैठक मारायला. मला म्हणजे कसं येतं पहिलवान मी सांगितलंय ना, तो संघाचा पैलवान होता आणि मी आंबेडकर पैलवानचा पैलवान.
मग तिथं नंतर 2 पार्ट्या पाडल्या. पण आंधळगड पाहिलं काय 2 पार्ट्या डावलेल्या नाही. त्यातलं ती जरी हे केलं तरी ते स्वतः आपलं यायचं हे करायचं त्याचं कुस्ती मेहनत करून घ्यायची. पण नंतर पायाला लागलं माझा पाय बरा झाला. बरा झाल्यावर मला म्हणजे आता हे म्हणजे आता तू 2-3 महिने आता मी बसून काढले. आता तू थोडी कुस्ती मेहनत कर. कुस्ती मेहनत कर म्हणल्यानंतर एक मुंबईचा ठेकेदार आला. मुंबईचा ठेकेदार आल्यानंतर त्या दिवशी मी काय केलं माहिती का? लवकर मंडईला गेलो बाहेर. लवकर मंडईला गेल्यानंतर आणि मी एकटाच गेलतो. जोडीला कुणीच नव्हतं. गेल्यानंतर नेमकं ती ठेकेदारानं पहिल्यांदा बसलं होतं तालमीच्या मोडल्या पायरीवर. आता मी पहिल्यांदा बघितलं की लपलो. आता म्हटलं आपल्याला पहिल्यांदा मारणार झालं म्हटलं आता आपण लवकरच बाहेर गेलोया. पहिल्यांदा म्हणजे भेटच होती. लय भीती. मग आता तिथं पहिल्यांदा सांगितलं जरा त्या चोरट्याला बोलून मी बोलावलं नाही. मग आलो आपलं मी दोघाच्या पायाने पडलो. पाया पडल्यानंतर मला म्हणली कुस्ती तुझी देतो का मुंबईला? म्हणलं तुम्ही म्हणता असेल तर देतो. पण म्हणले मग ते ठेकेदार म्हणलं ना मग म्हणलं हे तोंडावर विसरूच नाही अजून. तुम्ही कशी काय कुस्ती हे घेताय काय घेताय? नाही मग मी म्हणलं आबा द्याच कुस्ती. म्हणजे माझं घरोबाची संबंध त्यांचं होतं त्यामुळं मी त्यांना असं आबाच म्हणायचो. मग ते म्हणला बाबा तुम्हाला वाटखर्ची देऊन 100 रुपये देईन. जर तुला काय द्यायची ती पण म्हणलं माझी कुस्ती लावून घे. आता लाव म्हटल्यानंतर मग मला ते बघा तारीख तारीख काय माझ्या ध्यानात नाही. पण 73 साली मग माझी तिकडं कुस्ती मुंबईला गेलो आम्ही. यानंतर चंबा मुटनाची जनानाथ सिंगची 1 नंबरला कुस्ती होती. त्यात माझी 5 नंबरला कुस्ती होती. पण त्या पोरांनी देखील सांगलीची चांगली चांगली पोरं मारली होती. पण आमच्या तालमीतली पोरं त्याला भेट होती. पण हा ना चांगलंच होतं पोरग. भैया होतं ना. माझ्यापेक्षा जवळजवळ 4-6 बोट उंच होतं. माझ्यापेक्षा 20-25 किलो तरी वजन त्याचं जास्त होतं. हा उच्चा पोरान ती पण लई खेळ टाईट होतं. टाईट होतं म्हणल्यानंतर बाबा गेलो आणि तिथे गेल्यानंतर मग मैदानात माझं नाव पुकारलं आमचं आता. खालनं आता कुस्त्या लागत 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 आले आमच्या दोघांचं नाव पुकारलं. आणि शरद पवार साहेब नेमकं मैदानात आलं त्या टायमाला गृहमंत्री होते आणि त्यांना पहिल्यांदा तिचा चांगला नाद होता. तर नाद असल्यानंतर ते आलं मैदानात आल्यानंतर आता मला माहित नव्हतं की पवार साहेब काय आता आम्ही लहानपणीच तिकडे गेलो. मग तालमीतली पोरं म्हणली की तुमच्या भागातला माणूस तिथं बसलाय की पवार साहेब आहे त्यांच्या जाऊन पाया पडू. मी काय केलं आधी मला अशी खोड होती कपडे काढून मैदानात गेले की माझं सायतानच व्हायचं नुसतं. फाड 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 दंड वाजवते एक वेळा मारला की दुसऱ्या वेळेला गेलो की साहेबांचं पाया पडलो. तर म्हणले तो आप्पासाहेबाचा कोण म्हणलं पुतणी आहे म्हणलं. आप्पासाहेबाचा पुतणी आहे म्हटल्यानंतर का म्हणली तुझ्या त्या पायाला काय झालं म्हणलं माझा पाय निघलाय म्हणलं. पाय निघलाय म्हटल्यानंतर मग मी मग म्हणली तू नोकरी करतो का? हा म्हणलं साहेब म्हणलं माझं शिक्षण नाही मला कोण नोकरी लावते. मग त्या पांडे साहेबाला त्यांनी बोलावलं रेल्वे पांडे साहेब तिथं मेन होते त्यांना बोलावलं. तर पांडे साहेबाला बोलावल्यानंतर म्हणली ह्याला काय कर ह्याला रेल्वेत कामाला घेऊन. तर रेल्वेत कामाला म्हणल्यानंतर मग पांडे साहेब पण आपलं ती पण येऊन साहेबांच्या पाया पडलं. तर ते जर टाळी ती बुटन ती तीन त्याला म्हणलं एवढा मोठा माणूस म्हणजे मग मी नेमकं केलं मग साहेबांनी तसं म्हणलं मग माझी कुस्ती अशी झाली तिथं जवळजवळ 7-10 वेळा खालवर कुस्ती झाली. ती मला धरायचं मी निघून जायचो मी धरायचो ती निघून जायचं. असली कुस्ती झाली. जवळजवळ भिडून दोघं इकडं एक म्हणजे पडायची वेळ चालते आता कोण पडते कोण नाही काय नेमकी हे झालं की मग सोडवली कुस्ती पंचांनी. कुस्ती चांगली झाली. कुस्ती सोडवली. मिलवाली पण आली. मग आमच्याकडे सर्व्हिसला ये आणि तुला महिन्याची पगार देतो. त्या टायमाला मिलचं ह्यांचं ती सामना असायचं ना मिलचं ह्यांचं. आता तसे म्हटल्यानंतर मग मला तिथं कुस्तीला जवळजवळ 1200 रुपये मिळले. हा 1200 रुपये मिळाल्यानंतर मी काय केलं आपलं मग म्हटलं मला घरनं जाऊन आलं पाहिजे. घरनं जाऊन आले पण आता मी घरी आलो तर आमच्या आईला विचारलं म्हटलं मी जाऊ का म्हणलं म्हणजे काकू म्हणायचं आईला मी काकू म्हणलं मी जातो आता नोकरी लागते मला
आणि तिथं मग तालीम पण आहे म्हणलं तालीम पण करतो मग ती आईला घरा राहिलं म्हणजे आता तू जर गेला तिथे तिथं कसं काय म्हणलं जायचं आमचं वडील थोडं वाईट गॅसवर होतं किंवा पिणं खाणं हे असलं म्हणजे असल्यामुळे आई घ्यायला लागली मग मी लागलो रडायला म्हटलं बाबा मग मी नाही जात तिकडं आता. नाही जात म्हटल्यानंतर मग परत अधिवेशन लागले अधिवेशन तिथनं आलो मग परत कोल्हापूरला गेलो मग त्यांनी म्हणली जातो कोल्हापूरला नोकरी सोडूनच दिला नोकरी विषय सोडून दिला नोकरीला मग कोल्हापूरला गेलो कोल्हापूरला गेल्यानंतर अधिवेशन लागलं अधिवेशन लागल्यानंतर कोपरगाव जर तालुक्याला कोण नव्हतं त्यामुळे आमची निवड जिल्ह्याला झाली मग मी जिल्ह्याला पण चांगली चांगली पोरं मारली लक्ष्मण शेंडकर ही ती चांगली म्हणजे हेरामन बनकरचं नाव घेत होती ती साधा गायकवाडी कोणाची दोन दोन चार कुस्त्या माझ्या चांगल्या झाली आणि 1-2 पोरांनी मला बाई दिला दिली बाई दिल्यावर माझी अकोल्याला निवड झाली अकोल्याला अधिवेशन होतं लक्ष्मणवाडा महाराष्ट्र केसरी झाला तर मला 74 म्हणजे इकडे निवड झाली पण मी फार सेमी फायनलला गेलो सेमी फायनलला गेलो पोराला चितला धरलंय पोरग रिप्लिका शिट्टी वाजवानं वर बघायला गेलो खाली खाद्यशील पाहिलं पाहिलं तिथे बेशुद्ध पूर्ण बेशुद्ध पडल्यानंतर मग मामासाहेब मोहोळ आले आईला म्हटली आपल्या जिल्ह्यातलं पोरग मला दवाखान्यात नेलं दवाखान्यात आल्यानंतर आम्ही आपलं तिथं आलो रात कसं काढली आपलं येऊन घरच गाठलं घर गाठल्यावर मग आमच्याकडे एक धोंडराम सोडते चांगला माणूस आहे पैसेवाला पण आहे आणि त्या स्वभाव पण चांगला आहे आता ते आमच्या चुलत्याला म्हणलं आपण ह्याला संचेतीकडून आमचं चुलतं म्हणलं कशाला वर्ष 2 वर्ष बघू कशाला करायचं नाही म्हणली मी होत आपण तिथे गेले संचिती डॉक्टरनी सांगितलं त्या टायमाला ती पायाची चकती नसते लेगमेंट का काय म्हणतात त्याला हा ते तुम्हाला त्याचं हीच झालं मग त्यांनी दावलं मला क्रॅक नाही मारत फार तुकडच झालते बैठक मारल्यामुळे सोडून बैठक मारली म्हणजे त्यामुळे त्याचं फार हीच झालं आणि मग ते तसं झाल्यामुळं मग ती संचितकडे गेलो आम्ही संचितकडे गेल्यावर संचितीने सांगितलं कुस्ती सोडावं लागेल ऑपरेशन त्या टायमाला करत नव्हती कुस्ती सोडावं लागेल ह्यांनी कुस्ती मग आम्ही आपलं आलो मग आईला म्हणलं कसं काय भाऊ परत मी आईला विचारली जाऊ का भाऊ नको नाही म्हणली आपण काहीतरी दुधाचा धंदा करू एकंदरीत तुम्ही एवढं चांगल्या पद्धतीने काम करताय आणि खूप तुमचं नाव आहे कुस्ती क्षेत्र असेल उद्योग असेल सहकार असेल तर मला एवढं सांगायचं की इथून पुढचं तुमचं आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचं वाढदिवसाच्या निमित्ताने मी तुम्हाला ही शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो धन्यवाद